Welcome all of you. Today we are going to be discuss about a new chapter, molecular symmetry. Uh, First of all, uh, what is meant by symmetry? Uh, Whenever we talking about the shape of molecule, we are going to discuss about the symmetry. Without the knowledge of symmetry, we can't discuss about the shape of molecule or shape of molecule, ions or crystal can be described in terms of symmetry. Therefore, for discussing the shape or other properties of molecule, because uh, most of the chemical and physical properties of each and every molecule depends upon the shape of or geometry of that molecule, and shape and geometry depends upon the symmetry. Therefore, symmetry is very important tool to discuss the shape and another properties of each and every molecule. So, first of all, what is mean by symmetry? While discussing about the symmetry of molecule can be described. The symmetry of molecule can be described in terms of symmetry element it possesses or symmetry operation which can be carried out on the molecule. The statement is the symmetry of molecule can be described in terms of the symmetry elements it possesses or the symmetry operations which can be carried out on the molecule. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण या स्टेटमेंटवर फोकस करूया. या स्टेटमेंटनुसार इनडायरेक्टली तर मी पहिल्यापासूनच स्टार्ट करतो. या चॅप्टरमध्ये मॉलिक्युलमध्ये आपण मॉलिक्युल्सच्या सिमेट्रीबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि सिमेट्री एक इम्पॉर्टंट टूल आहे, एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कारण की सिमेट्री जेव्हा केव्हा आपण कोणत्याही मॉलिक्युलच्या शेपबद्दल डिस्कस करतो, त्या मॉलिक्युलच्या जॉमेट्रीबद्दल डिस्कस करत असतो, तर शेप आणि जॉमेट्री डिस्कस करण्यासाठी काय मग सिमेट्री डिस्कस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की मी इनिशियलीच तुम्हाला सांगितलं की शेप ऑफ मॉलिक्यूल, आयन और क्रिस्टल कॅन बी डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ सिमेट्री. कुठल्याही मॉलिक्यूलच्या शेप किंवा त्याची जॉमेट्री एक्सप्लेन करताना आपण काय मग सिमेट्री या कन्सेप्टचा यूज करूनच त्याच्या शेप किंवा त्याची जॉमेट्री काय मग एक्सप्लेन करत असतो. आणि इनडायरेक्टली कुठल्याही मॉलिक्यूलच्या शेप आणि जॉमेट्रीवरच त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय असतात मग डिपेंड करत असतात. म्हणून सिमेट्री ही खूपच इम्पॉर्टंट टूल आहे, खूपच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे केमिस्ट्रीमध्ये. आतापर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी संबंधित किंवा आतापर्यंत केमिस्ट्रीमध्ये तुम्ही असिमेट्रिक मॉलिक्यूलबद्दल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच कायरॅलिटीबद्दल तुम्ही डिस्कशन केलेलं आहे, इनॅन्शिओमरबद्दल डिस्कस केलेलं आहे, किंवा एक केमिस्ट्रीचा एक पर्टिक्युलर एक पूर्ण ब्रांच ज्याला आपण स्टेरिओ केमिस्ट्री असं म्हणत असतो, ती ब्रांच पूर्ण तुम्ही मॉलिक्यूलच्या असिमेट्रिक कॅरेक्टरवर फोकस करून ती पूर्ण ब्रांच आपण डिस्कस केलेली आहे. ठीक आहे. तेव्हा डिस्कस करत असताना आपण हेच सांगितलं ना मग की मॉलिक्युल्स कोणता सिलेक्ट केला, मग कायरल मॉलिक्यूल सिलेक्ट केला. आणि कायरल मॉलिक्यूल कोणाला सांगितलं मग जो असिमेट्रिक कार्बन कंपाऊंड ज्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असेल त्या कंपाऊंडलाच आपण काय म्हटलं मग कायरल कंपाऊंड म्हटलं. ठीक आहे. आणि त्या असिमेट्रिक मॉलिक्यूलबद्दल मग पूर्ण डिस्कशन तुम्ही त्याच्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीबद्दल, त्याच्या कन्फर्मेशनबद्दल हे सगळं डिस्कशन तुम्ही त्याच्यावरच पुढे कंटिन्यू केलं. आता आपण काय त्या पार्टचा एकदम अपोजिट पार्ट, म्हणजे तो जो असिमेट्रिक पार्ट होता त्या पार्टचा बिलकुल अपोजिट पार्ट आपण आता या
लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, म्हणजे मॉलिक्यूलच्या सिमेट्रीबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि कुठल्याही मॉलिक्यूलच्या सिमेट्रीबद्दल जेव्हा आपण बोलू तर त्या मॉलिक्यूलमध्ये कोणकोणते सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहेत आणि कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन्स त्या मॉलिक्यूलवर आपण कॅरेड आऊट करू शकतो, त्या ऑपरेशनवर कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो, याच्यावरच त्या मॉलिक्यूलचं सिमेट्रिक कॅरेक्टर काय मग डिपेंड करतं आहे. हेच आहे मी आता जे बोललो तेच या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. स्टेटमेंट काय आहे? द सिमेट्री ऑफ मॉलिक्यूल कॅन बी डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ सिमेट्री एलिमेंट इट पजेस ऑर सिमेट्री ऑपरेशन विच कॅन बी कॅरीड आउट ऑन द मॉलिक्यूल. म्हणजे कुठल्याही मॉलिक्यूलच्या सिमेट्रीबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर इनिशियली आपल्याला काय सांगावं लागेल, मग कोणकोणते सिमेट्री एलिमेंट त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन्स आपण त्या मॉलिक्यूलवर परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. म्हणजे या स्टेटमेंटनंतर अजून एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो. आपल्यासमोर येतो की सगळ्यात अगोदर व्हॉट इज मीन बाय सिमेट्री एलिमेंट. ठीक आहे. यानुसार, कारण की कुठल्याही मॉलिक्यूलच्या सिमेट्रीबद्दल जर बोलायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला कोणकोणते सिमेट्री एलिमेंट त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे ते पाहावं लागेल आणि कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन्स आपण त्याच्यावर परफॉर्म करू शकतो हे पाहावं लागेल. हे दोघं पाहून मग आपण त्या मॉलिक्यूलच्या सिमेट्रीबद्दल बोलू शकतो. तर सगळ्यात अगोदर मग हे दोनच स्टेटमेंट आपल्या समोर येतात की पहिली टर्म काय आहे? सिमेट्री एलिमेंट. आणि दुसरी ती स्टेटमेंट किंवा दुसरी टर्म काय आहे? सिमेट्री ऑपरेशन. ठीक आहे. नेक्स्ट टर्म काय आहे मग? सिमेट्री ऑपरेशन. हे दोन कन्सेप्ट आपल्याला मग आता डिस्कस करावे लागतील, यांची मिनिंग आपल्याला समजून घ्यावी लागतील. जेव्हा आपल्याला समजून जाईल की व्हॉट इज मीन बाय सिमेट्री एलिमेंट अँड व्हॉट इज मीन बाय सिमेट्री ऑपरेशन, तर या दोन स्टेटमेंट समजल्यानंतरच आपल्याला समजेल की काय सिमेट्री कन्सेप्ट काय आहे. सिमेट्री ॲक्च्युली काय आहे? इट इज द सेन्स ऑफ ब्युटी और इट इज अ रिपिटेटिंग पार्ट ऑफ एनी मॉलिक्यूल. ॲक्च्युअलमध्ये रफ कन्सेप्ट जर आपण सिमेट्रीबद्दल डिस्कस केलं तर सिमेट्री हे काय आहे? एक रिपिटेटिंग पार्ट आहे, एक रिपिटेशन आहे. आणि त्या रिपिटेशनमुळे त्या रिपिटेटिंग पार्टलाच, त्या रिपिटेशनलाच आपण सिमेट्री म्हणत असतो. जसं की, आणि ती एक ब्युटी आहे नेचरची. म्हणजे नेचर जे आपल्याला एकदम असं सुंदर दिसतं, ब्युटिफुल दिसतं, त्याच्या मागचं कारण काय? मग सिमेट्री आहे. कारण की सिमेट्रीमुळेच ते सुंदर आणि व्यवस्थित आपल्याला दिसतं आहे. जसं की तुम्ही काही पहा, नेचरमधला कुठलाही एक पार्ट सिलेक्ट करा स्टडीसाठी. जसं की ह्युमन बॉडी जर तुम्ही सिलेक्ट केली स्टडीसाठी, तर ह्युमन बॉडी, माणसाच्या बॉडीमध्ये सुद्धा काय मग सिमेट्री प्रेझेंट आहे. ठीक आहे. एकदम एक्झॅक्टली, एक्सेप्ट हेअरकट सोडून जर आपल्या बॉडी पार्ट पाहिला तर हेअरस्टाईल सोडून जर आपण असं पाहिलं तर एकदम मॉलिक्यूलची आपल्या ह्युमन बॉडीचे 2 पार्ट आपण करू शकतो मधून. म्हणजे एक्झॅक्टली सगळे रिपिटेटिंग पार्ट तुम्हाला दिसतील मधून जर आपण असं कट केलं तर. ठीक आहे. 2 डोळे किंवा नाक आणि अदर जो पूर्ण पार्ट आहे त्याच्या एक्झॅक्ट तुम्हाला काय मग 2 पार्ट दिसतील मधून जर तुम्ही असा प्लेन पास केला ह्युमन बॉडीमधून, तर त्या ह्युमन बॉडीच्या प्लेनच्या दोघा साईडला तुम्हाला काय मग सेम पार्ट पाहायला मिळतील. किंवा तुम्ही सनफ्लॉवर पहा. सनफ्लॉवरमध्ये तुम्ही किती रिपिटेटिंग पार्ट आहेत, त्याच्यात आपण कुठल्याही अँगलने प्लेन पास करू शकतो आणि त्या प्लेनच्या रिगार्डिंगला तुम्हाला काय मग सारखे पार्ट दिसतील. किंवा कन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्ही पाहिलं, फक्त नॅचरल पार्टच नाही, एक कन्स्ट्रक्शन जरी तुम्ही पाहिलं, पिरॅमिड्स वगैरे पाहिले किंवा आयफेल टावर पाहिलं असेल तुम्ही, आयफेल टावरला पण काय असं मधून जर तुम्ही एक प्लेन पास केला तर त्या प्लेनच्या अपोजिट साईडला तुम्हाला काय मग सारखं पार्ट पाहायला मिळेल, इक्वॅलंट पार्ट पाहायला मिळेल. ठीक आहे. तर तेच सेन्स ऑफ ब्युटी किंवा रिपिटेटिंग पार्ट नेचरमधला किंवा मॉलिक्युल्समधला तो आपल्याला सिमेट्रीच्या टर्म्सने डिस्कस करायचा आहे. बरोबर आहे. तर सगळ्यात अगोदर व्हॉट इज मीन बाय सिमेट्री, आणि ते समजण्यासाठी आपल्याला 2 कन्सेप्ट लागणार आहेत. ते कोणते? व्हॉट इज मीन बाय सिमेट्री एलिमेंट अँड व्हॉट इज मीन बाय सिमेट्री ऑपरेशन. ठीक आहे. नेटवरनं पण मी काही इमेजेस या लेक्चरमध्ये तुम्हाला अपलोड केलेलं आहे. त्याच्यात थोडीशी मिनिंग, थोडंसं डेफिनेशन त्या स्टेटमेंटचं वेगळं आहे,
जे इमेज तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, तिथे जी काही स्टेटमेंट दिली गेलेली ती थोडीशी वेगळी आहे आणि आपण जो काही स्टेटमेंट डिस्कस करणार आहोत ती थोडीशी वेगळी आहे. फक्त वर्ड बाय वर्ड चेंजेस आहेत, मिनिंग दोघांचं काय मग सेम आहे. ठीक आहे, आपल्याला जी सिम्पल वाटेल ती डेफिनेशन आपण सिमेट्रीच्या रिगार्डिंग किंवा सिमेट्री एलिमेंट्स किंवा सिमेट्री ऑपरेशनच्या रिगार्डिंग कलेक्ट करणार आहोत. ठीक आहे, मग पहिली डेफिनेशन म्हणा सिमेट्रीची, त्याचा वापर करून आपण काय व्हॉट इज मीन बाय सिमेट्री किंवा व्हॉट इज मीन बाय सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन डिस्कस करणार आहोत. तर फोकस करा त्या स्टेटमेंटकडे. द मॉलिक्यूल इज सेड टू हॅव सिमेट्री. स्टेटमेंट मी लिहूनच घेतो. द मॉलिक्यूल इज सेड टू हॅव सिमेट्री when it has two or more configuration or orientations in space which are equivalent or superimposable or indistinguishable. इक्विवॅलेंट, सुपरइम्पोजिबल और इनडिस्टिंग्विशिबल. या स्टेटमेंटपर्यंत आपण याचं मिनिंग समजून घेऊ. पहिले हा जो स्टेटमेंट मी तुमच्या स्क्रीनवर दिसतोय लिहून घेतला, त्या स्टेटमेंटचं मिनिंग पहिले लिहून घेऊ आणि मग पुढचा पार्ट, या स्टेटमेंटचा पुढचा पार्ट आपण डिस्कस करू. द मॉलिक्यूल इज सेड टू हॅव सिमेट्री. एखादा मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे हे आपण कधी म्हणू शकतो, वेन इट हॅज टू ऑर मोर कन्फिगरेशन और ओरिएंटेशन इन स्पेस विच आर इक्वॅलेंट और सुपरइम्पोजिबल और इनडिस्टिंग्विशिबल. एखादा मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे, त्या मॉलिक्यूलमध्ये सिमेट्री प्रेझेंट आहे हे कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलचे एकापेक्षा जास्त, दोन किंवा दोनापेक्षा जास्त इक्वॅलेंट कन्फिगरेशन किंवा ओरिएंटेशन्स तुम्हाला मिळतील, जे की इनडिस्टिंग्विशिबल किंवा सुपरइम्पोजिबल असतील. एखाद्या मॉलिक्यूलचे एकापेक्षा जास्त ओरिएंटेशन मिळत असतील आणि ते इनडिस्टिंग्विशिबल किंवा सुपरइम्पोजिबल. ठीक आहे, सुपरइम्पोजिबल कशाला म्हणणार मग, सिम्पल मी तुम्हाला सांगतो. सुपरइम्पोजिबलचा मिनिंग काय आहे, ठीक आहे, आपण पूर्ण स्टेटमेंटच लिहून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला ते सुपरइम्पॉसिबल आणि इनडिस्टिंग्विशिबलचा मिनिंग समजून सांगेल. एक मॉलिक्यूल आपण सिलेक्ट करू आणि नंतर त्याचं मिनिंग समजून घेऊ. इथपर्यंत तर आपण स्टेटमेंट लिहून घेतली. मॉलिक्यूल इज सेड टू हॅव सिमेट्री वेन इट हॅज टू ऑर मोर कन्फिगरेशन और ओरिएंटेशन इन स्पेस विच आर इक्विवॅलेंट और सुपरइम्पॉसिबल और इनडिस्टिंग्विशिबल. याचं पुढे काय आहे मग, टू और मोर कन्फिगरेशन मे बी ऑब्टेन. These two